नमस्कार. जुन्नर टाइम्समध्ये स्वागत आहे. माझ्यासोबत हनुमान वाणी नावाचे हे शेतकरी आहे, कुमशेत गावचे. त्यांनी धन्याची शेती केली होती आणि ते एका व्यापाऱ्याला त्यांनी विकली आणि त्या व्यापाऱ्याने यांची कशी फसवणूक केली आणि फसवणूक केल्याच्यानंतर मध्यस्थी कोण होतं आणि ह्या फसवणूक झालेली रक्कम परत मिळवण्यासाठी कुणाला किती रुपये देण्यात आले आणि नंतर चेक किती रुपयाचा आला, चेकवर सही कुणाची होती आणि अशी किती लोकांची फसवणूक झाली ते आपण जुन्नर टाइम्सच्या माध्यमातून समोर आणणार आहे. सोबत आहेत हनुमान वाणी. किती एकर जमीन आहे? सर 4 एकर जमीन आहे आणि खंडाची काही आहे आपल्याकडे. खंडाची 2-3 एकर आहे. बरं. अशी शेतीच व्यवसाय आपला. काय झालं होतं? कधी किती एकरावर तुम्ही दाना पेरला होता? 1.5 एकरवर दाना केला होता. आपण ओझर या ठिकाणी खंडानी जमीन घेतली होती. तिथं 1.5 एकर या क्षेत्रात दाना केला होता. तर तो दाना आपण 26 जून 2024 रोजी काढायला आला. तर आपण सकाळी 9 वाजता व्यवहार केला. 26 जून 2024 रोजी. अच्छा. हां, गणेश गव्हाणे या नावाच्या व्यापाऱ्याला आपण त्या धान्याचा व्यवहार केला 1,91,000ला. त्यांनी आपल्याला 100 रुपये विसार दिला आणि विसार दिल्यावर त्या दिवशी दाना उपटून नेला त्याच दिवशी. आणि त्याच दिवशी आमच्या घरातली एक मैत झाली. त्यावेळेस मला तिथं जाता नाही आलं. तर तो म्हटला होता 91,000 रुपये त्या दिवशी देतो आणि राहिलेली रक्कम 1.5 एकर दाना होता ना? हां, कितीला व्यवहार ठरला गणेश बरोबर त्या काय नाव त्याचं? गणेश गव्हाणे किती रुपयाला व्यवहार ठरला? 1,91,000ला 91,000 त्या दिवशी देणार होता आणि राहिलेले पैसे दुसऱ्या दिवशी देणार होता. तर त्या दिवशी त्यांनी धाना सगळा उपटून नेला आणि संध्याकाळी मी त्याला फोन केला का धान्याचे पैसे दे. 91,000. हां, 91,000 दे. आणि तो म्हटला सगळे उद्या करतो. 1,91,000. हां, सगळे उद्या पैसे देतो. तुम्ही आता काही टेन्शन घेऊ नका, उद्या पैसे देतो सगळे. त्याच्यावर झाल्यावर दुसऱ्या दिवशी फोन केला. दुसऱ्या दिवशी फोन केल्याच्या नंतर तो म्हटला आता मी जरा बाहेर आलो आहे, पैसे देतो, उद्या देतो. असं करून करून तो मला घोळवीत राहिला. 8 दिवस गेले, 10 दिवस झाले, 15 दिवस झाले, महिना होत आला. आज करतो, उद्या करतो, परवा करतो असं सांगून तारखा देत गेला. त्याच्यानंतर त्यांनी 1,91,000चा चेक अशोक भगत म्हणून खानापूरचा व्यक्ती आहे, तो त्याच्यासंग असायचा. तर त्याच्याकडे त्यांनी तो चेक पाठवून दिला. तो चेक पाठवल्यावर त्याची तारीख त्यांनी 6 महिन्याची पुढची दिली 1,91ची. आणि तो त्याच्या नावाचा सुद्धा नव्हता चेक, तो त्याच्या कंपनीच्या नावाने दिला होता. त्याच्यानंतर त्याचं आणि अशोकचं मी चेक घ्यायला तयार नव्हतो. त्याच्यानंतर त्याचं आणि माझी थोडी बाचाबाची झाली. म्हटलं मला हा चेक मान्य नाही. रोख हा द्या पैसे. माझं जे व्यवहार ठरला त्याप्रमाणे माझे रोख पैसे मला पाहिजे. तर तो म्हटला नाही, तुम्ही चेक घ्या, तुम्हाला काय करायचं आम्ही आहे मध्यस्थी, तुम्ही काय टेन्शन घेऊ नका, तुमचे पैसे बुडणार नाही, गॅरंटेड तुमचे 1,91,000 या चेकच्या आधी तुम्हाला मिळून जातील. पण तुम्हाला पुरावा म्हणून हा चेक तुम्ही तुमच्याजवळ ठेवा. 6 महिने पोस्ट तारीख टाकून. हां, 6 महिने पुढची तारीख टाकली होती त्यांनी. असं झालं. त्याच्यानंतर ती तारीख झाली तरी तो पैसे देईनी. त्याला फोन तुम्ही 6 महिने थांबले का? हां, त्याच्यानंतर 6 महिने थांबलो. 6 महिने थांबल्याच्या नंतर त्याला फोन केला. त्याच्यानंतर तो फोनही उचलायचा नाही. फोन उचलीत नव्हता. फोन केला का हा करतो असं करायचं. आणि त्याच्यानंतर मग मी पोलीस स्टेशनला आलो. पोलीस स्टेशनला मी एफ-आय-आर दाखल केला त्याच्या नावाने, जुन्नर पोलीस स्टेशनला. FIR का NC? हां, एनसी आम्ही अशी तक्रार दाखल केली. गुन्हा दाखल झाला का? FIR आहे म्हणजे फिर्याद नाही, दाखल केली का NC दिली? नीट सांगा. एनसी दिली तिथं पोलीस स्टेशनला जाऊन. त्यांना म्हटलं का हे आपण मला अशा व्यापाऱ्यांनी फसवले. त्याच्यानंतर तर ते काय मला म्हटले का तुमचा चेक आहे, चेकच्या थापर्यंत त्यांना फोन केला. तिथे जे साहेब होते त्यांनी त्याला फोन केला. पोलिसांनी गव्हाणेला फोन केला. हां, तर तो म्हणला त्या तारखेला पैसे देतो. तर ते म्हटले थांबा तोवर तारखेपर्यंत तो पैसे देणार आहे, त्याच्यानंतर देईन. तर त्याच्यानंतर ती तारीख होऊन गेली तरी त्यांनी पैसे दिले नाही. त्याच्यानंतर परत मी त्याला फोन करीत राहिलो. तर मग त्याच्यानंतर माझ्या मिसेसचा ॲक्सिडेंट झाला. अशी शाळेत चालली होती मुलाला सोडायला. त्याच्यानंतर त्याला ॲक्सिडेंट झाला. तर त्यावेळेस त्याला मी फोन केला. म्हटलं मला कमीत कमी 1,00,000 रुपये मला सध्या दवाखान्याची गरज आहे, 1,00,000 रुपये तरी पाठव. तरी त्यांनी तो दुसरा मध्यस्थी का अशोक भगत नाही, दुसरा आपला आहे दप्तरे म्हणून, दादाभाऊ दप्तरे. कुठला आहे तो? हा आपला मानकरवाडीचा आहे. तो त्याला बोले का त्याच्या बायकोला कुणी असं मिसेसला
म्हणजे कुणी जाऊन धडकाय सांगितलं होतं असं बोलला. आणि मी माझे वेळ त्यावेळेस वाईट म्हणजे दवाखान्यात मला आपलं आपलं कोल्हेमायाच्या तिथलं हॉस्पिटल तिथं ॲडमिट केलं मिसेसला. पहिलं ॲक्सिडेंट झाल्याच्या नंतर इथं आपलं जुन्नरला आणलं यशवंतराव चव्हाणला. तिथं संध्याकाळपर्यंत दुसऱ्या किती दिवशी दिवस झाले ऍक्सिडेंट? तिचा 31 जानेवारी 2025 पैसे दिले नाही? पैसे दिले नाही. मग पोलीस म्हटले थांबा तुम्ही, ते मुदत होऊन मग पोलिसांकडे का नाही गेले तुम्ही? मग त्याच्यावर परत गेलो. त्याच्यावर आम्ही परत त्याच्यावर परत अर्ज केला आम्ही का याच्यासाठी फसवणूक केली यासाठी. तर आम्हाला अवचर साहेब भेटले. तर अवचर साहेबांनी आमच्या संग चर्चा केली. तर अवचर साहेब बोलले का आम्हाला त्याच्यावर डायरेक्ट तसा गुन्हा दाखल करता येत नाही का फसवणूक केली म्हणून. तर तुम्ही असं करा, आम्ही त्याला हे करतो, फोन करतो, पैसे द्यायला सांगतो. त्याच्यावर त्यांनी साहेबांनी फोन केला का 2 दिवसात तू ये आणि ह्या शेतकऱ्यांचं काय आहे ते म्हणणं पैसे दे. तर त्याच्यानंतर अवचर साहेबांनी फोन केल्याच्यानंतर 2 दिवसांनी त्याला बोलून घेतलं. बोलून घेतल्याच्या नंतर त्यांनी काय केलं, तो स्वतः आला नाही. आम्ही 8-9 शेतकरी होतो. 8-9 शेतकऱ्यांनी म्हणजे तुमच्या सोबत अजूनही शेतकऱ्यांची फसवणूक झाली? हा, अजून 8-9 शेतकरी होतो. नंतर तुमची 1,91,000? पहिल्यांदा मी एकट्याने गेलो. नंतर शेतकरी आम्ही जमा केले बा कोणाची फसवणूक झाली अशी म्हणून. त्याच्यानंतर मग दुसरे शेतकरी आले. अजूनही शेतकऱ्यांची, नंतर आम्हाला कळालं का अजूनही शेतकऱ्यांची फसवणूक. मग अशी टोटल त्यांनी तालुक्यात 40-50 लाखापेक्षा जास्त फसवणूक झालेली आहे. आणि मग आम्ही 7-8 जणांनी मिळून तिथं हे केली. त्याच्यानंतर त्याला साहेबांनी आपल्या याला फोन करायला लावला. फोन केल्यानंतर त्यांनी अशोक भगतला पाठवलं. म्हणजे तो आला नाही? तो आला नाही. पोलीस स्टेशनला त्यांनी अशोक भगतला पाठवलं. अशोक भगतला सांगितलं का तू सांग का काय तारीख देईन का चेक देईन. मग त्यांनी आम्हाला परत म्हटला का तारखेचे चेक देतो. तर ते चेक आम्हाला परत 3 महिन्याचे लेट दिले त्यांनी चेक. परत आधी 6 महिने, हा, आणि मग 1-2 महिने असेच गेले. 1-2 महिने असे गेले. त्याच्यावर चेक दिल्यावर परत ते आम्हाला 3 महिने लेट दिले. त्यांनी 25 ऑगस्टचे आम्हाला चेक दिले. त्यांनी त्याच्या मिसेसच्या नावाने, मंडळीच्या नावाने त्याच्या चेक दिले. तर तो चेक, माझी रक्कम होती 1,91,000. तर 1,91,000चा चेक त्यांनी 1,25,000 रुपये दिला. आणि ते पण चेक आम्हाला आणण्यासाठी अशोक भगत काय म्हटला, FIR झाल्याच्या नंतर तो म्हटला का आपण काय करू. FIR तुम्हाला समजतं का? FIR म्हणजे काय? FIR ना झाली का, फिर्याद नोंदवली नाही का नोंदवली? नोंदवली होती. काय गुन्हा दाखल झाला? त्याच्याकडं फसवणूक केल्याचे त्याच्यावर हे केली. तक्रार अर्ज दिला का FIR झाली? तक्रार अर्ज. शेतकऱ्यांना FIR म्हणजे काय ते सुद्धा माहित नाहीये. सर्वसामान्य शेतकरी आहेत, तक्रार अर्ज फक्त देत होते. FIR अजून झालेली नाहीये. तक्रार अर्ज दिला होता तिथं. तर त्याच्यानंतर आम्ही तर अशोक भगतनी सांगितलं. अशोक भगत काय म्हटला का अशोक भगतला पाठवल्यावर तो म्हटला 2 दिवसांनी मग आपण त्याच्यावर हे करू, तक्रार दाखल करू. त्याच्यानंतर 8-10 दिवस गेले. मग अशोक भगतनी पुन्हा फोन केला. आम्हाला म्हटला का आपल्याला साहेबांना पैसे द्यायला लागेल, तसा तो काय आपलं काम करणार नाही. मग आपले साहेबांना आपण पैसे देऊ आणि पैसे देऊन आपलं काम होईल. मग तुम्ही कोणत्या साहेबांना? पोलीस स्टेशनला पैसे द्यायला लागणार असं अशोक भगत म्हटला. कोणत्या साहेबांना? गव्हाणेकडून वसुली करायसाठी पोलिसांना पैसे द्यायचे. किती रुपये द्यायचे असं अशोक भगत म्हटला. तर त्याच्यानंतर असे आम्ही 7-8 शेतकरी होते का, तर आम्हाला म्हटला आणि तिथं जायचा यायचा खर्च असे पैसे द्यायला लागेल. त्यांनी आमच्याकडून म्हणजे माझ्याकडून 5,000, असे 5-6 जण होते, आमच्याकडून 5-5 हजार रुपये घेतले. म्हणजे 30,000 आले साहेबांना द्यायचे. साहेबांना दमदाटी करून पैसे वसूल करतील. साहेब दमदाटी. आणि तो म्हटला ज्यावेळेस आपण पैसे देणार आहे त्यावेळेस आपण साहेबांसमोर बसू, त्यांच्याशी बोलू आणि ज्यावेळेस चेक आणायला जायचं का त्यावेळेस पण आपण साहेबांना बरोबर घेऊन जाऊ किंवा 2 कॉन्स्टेबल काय असेल त्यांना बरोबर घेऊन जाऊ, त्याच्या घरी जाऊ आणि पैसे घेऊन येऊ असं म्हटल्याच्या नंतर आम्ही. 1 मिनिट, अशोक भगत काय काम करतात ते? अशोक भगत हा त्यांच्या म्हणजे अशोक भगतचं आणि त्या व्यापाऱ्याचं कॉन्टॅक्ट आहे. हा त्यांच्या मार्फत धने घेतो. आता तो व्यापारी तिकडे असतो तर अशोक भगत काय करतो, इकडे व्यवहार करतो. बर, दोघे एकत्र आहेत. इकडे व्यवहार करतो. आता सगळं ठरलं, 5-5 हजार रुपये जमा केले आणि चेक आणायला जायचं ठरलं. मग काय झालं पुढे? तर त्यांनी आमच्याकडून 5,000 रुपये घेतले. 5,000 रुपये घेतल्यानंतर साहेबांशी मीटिंग करायला आम्हाला बोलवलं नाही किंवा तिकडे चेक आणायला सुद्धा जायला आम्हाला बोलवलं नाही. त्याच्यानंतर तो डायरेक्ट चेक घेऊन आला. तर चेक घेऊन आला, माझी 1,91,000 अमाऊंट होती, त्यांनी 1,25,000चा चेक घेऊन आला. तो चेक घेऊन आल्यानंतर त्याला म्हटलं हा चेक मला मान्य नाही,
माझी जेवढी अमाऊंट आहे मला त्याचा चेक दे ना. तर हम्म. तो नाही, तो बोलले हे पण नसते भेटले, असे नसते भेटले वरचे. म्हटलं वरचे नाही, माझे जेवढे कष्टाचे तेवढे मला 1,91,000 पाहिजे. तो म्हणला हे तर घ्या, हे पहिले तुम्ही घ्या, नंतर आपण परत राहिलेले पैसे घेऊ. बर. असं केल्यावर तो चेक मला दिला त्यांनी, आणि तो चेक नंतर दाखवता का चेक? हा चेक आहे ना. आता खरी गंमत वेगळी आहे पुढे. हे बघा, आणि असं त्याच्या धरा, असं धरा, असं हाताने धरा. हे बघा, यस काहीतरी प्रॉस्पर्टी नावाच्या काय येस बँकेचा हा चेक आहे. आणि चेक दिलाय हनुमान दत्तात्रय वाणींना 1,25,000 रुपये. प्रत्यक्षात अमाऊंट द्यायची होती 1,91,000, परंतु 1,25,000 दिलाय. आणि आता ही खाली सही बघा, कल्पना गणेश गव्हाणे नावाची सही आहे. आणि हे सगळं 25/8/2025 चेक आहे. चेक भरल्यानंतर मग चेक तुम्ही बँकेत जमा केला? हा जमा केला. मग काय जमा घडलं? केल्यावर तो 2 दिवसांनी बाउन्स झाला. बाउन्स झाल्यावर आम्ही बँकेत गेलो चेक आणाय. तर चेक आणल्याच्या नंतर तो सिग्नेचर चुकीची झाली म्हणून तो हे झाला, बाउन्स झाला. बाउन्स झाला. थांबा थांबा, आता ही जी सही आहे कल्पना गणेश गव्हाणे यांची, ही सहीच नाहीये. हे बघा, झूम करून बघा, दाखवा. आणि ह्यांनी जेव्हा चेक इथं दाखल केला त्यावेळी हा बाउन्स झाला, आणि ते बाउन्सचं कारण देखील आपल्याकडे आहे. आता हे बघा, बँकेने हे कारण सांगितलंय. रिटर्न मेमो दाखवलाय बँकेने, यांना दिलाय 1,25,000 चेकचा. त्या चेक नंबर टाकून त्यात काय दिलंय, त्यात असं रिझन दिलंय का ड्रावर सिग्नेचर डिफर्स, म्हणजे याची सही वेगळी आहे. याचं कारण देऊन हा चेक यांनी दिलेला आहे, म्हणजे खोटी सही केलेली आहे, जेणेकरून हा त्या बँकेमध्ये जाऊच नाही. मग त्याच्यानंतर मी परत त्याला फोन केला. कुणाला? अशोक बघितला. अशोक गव्हाणेला. हा, गव्हाणेला. हा, गणेश गव्हाणेला फोन केला. गणेश गव्हाणे. गणेश गव्हाणेला फोन केला. त्याला म्हटलं चेक बाउन्स झालाय, तर आम्ही त्याच्यावर हे करणार आहे, वकिलाकडे जाऊन आम्ही हे करणार आहे. तर तो काय म्हटला का जाऊ नका, तुम्ही फक्त थांबा, 20-25 दिवस थांबा आणि पैसे देतो. तर आम्ही परत थांबलो 25 दिवस. तर 25 दिवस जाऊन सुद्धा तो अजून पण आम्हाला पैसे दिले नाही त्यांनी. आत्ता 5 दिवसापूर्वी फोन केला, तर मला म्हटला दिवाळीपर्यंत थांबा अजून पण. लावा बरं फोन त्याला तुम्ही. आणि साहेब फोन केला ना, कधी कधी फोन सुद्धा उचलत नाही तो. लावून तर बघा. आता पोलीस काय म्हणतात? नाही, आता आम्ही परत फोन लावा. कशा पद्धतीची फसवणूक केलेली आहे. आता या घटनेला वर्ष झालेलं आहे. वर्ष होऊन देखील जून महिन्यामध्ये हा दाना विकला होता. आता ऑक्टोबर महिना सुरू आहे आणि फसवणूक सुरू आहे या गव्हाणेकडून. आणि गव्हाणेचा पार्टनर जो आहे भगत नावाचा अशोक. फोन उचलीत नाही, असे लावले का फोन नाही उचलीत तो. कॉल करीत आहात तो उत्तर देत दे ठेवून. नाही. कृपया नंतर मग आता काय? प्रयत्न करा. आता आम्ही परत पोलीस स्टेशनला आता जाणार आहे आणि तक्रार दाखल करणार आहे. त्याचा आलाय का फोन? आलाय फोन. आता उचलो ना. कट झालं. पैसे कधी देणार आहे विचारा. हॅलो हॅलो. नमस्कार. हा, वाणी बोलतोय हनुमान. हा नमस्कार, बोला. हा, म्हटलं सर पैसे साहेब पैसे कधी देणार तुम्ही? करणार हेमंतदादाचा पण मगाशी फोन आलता. हा, हेमंतदादाचा पण फोन आलता मगाशी. अहो साहेब तुम्ही मला म्हटले होते 20 दिवस थांबा, आता परत 1 महिना झाला. चेक टाकून 1.5 महिना झालाय साहेब, पैसे दिले नाही अजून. मला गरज आहे पैशासाठी, मी तुम्हाला फोन करतोय. हा हा, पण आले आता थोडक्यात. आता विषय कसा आहे,
हॅलो. हा बोला ना. म्हणलं तर महिनाभर आहे नियोजन. आता 20 तारखेला तुम्हाला कन्फर्म करणार आहे 100%. अहो साहेब, तुम्ही 1.5 वर्ष झाले मला कन्फर्म करताय. 1.5 वर्ष झाले, तुम्ही किती तारखा दिल्या तुम्ही सांगा ना. झालेले सगळ्या गोष्टी आहेत ना, काहीच नाही काढायच्या. तुमचं तुम्हाला 20 तारखेला पेमेंट होऊन जाईल. 20 तारखेला हेमंताला सांगितलं, म्हणलं तुम्ही या, सगळ्यांचं पेमेंट नियोजन लावून. हॅलो, हॅलो. गणेश इंदुरे, ते काय नाव यांचं? गणेश गावाने. गव्हाणे. हा बोला ना. मी बातमीदार बोलतो, संदीप उतरडे. हा नमस्कार, बोला ना. ते का नाही तुम्ही पैसे देते शेतकऱ्यांचे? हॅलो. हा, पैसे का देत नाही तुम्ही? चालू राहू द्या. चालू राहू द्या. म्हणलं चालू राहू द्या 1 मिनिट. चालूच आहे. हॅलो, कुठं राहिलंय? हे आपले उरळे कांचन बोडे बुद्रुक म्हणून गाव आहे त्याचं, तिथले. तुमची यांची ओळख कशी काय? अहो ते आता दरवर्षी येतात अशी इकडे धने घ्यायला ना. आता आपण शेतावर येतात प्लॉट घ्यायला ना, असं दर वर्षीप्रमाणे आपण देतो बा. आणि हे अशोक बघे हे म्हटले का आम्ही हा, आहे, बोला. तुम्ही काय काळजी करू नका. हा. दप्तरे म्हटले. हा एक जण बोला, तुम्ही दोघं. हॅलो. हा बोला. का देत नाही पैसे तुम्ही त्या शेतकऱ्यांचे? शेतकऱ्यांचे पेमेंट राहिले चुकून. म्हणजे कसं झालं तुम्हाला खरं सांगू का, आता वाणींचं कोथिंबीर काढली ना, पूर्ण पावसात काढली, त्याचा 1 रुपया नाही आपल्या पुढून आला, तरी पण आपण त्यांना पेमेंट देणार आहे 100%. 20 नोव्हेंबरला त्यांना पेमेंट फायनल करणार आहे. काय सर काही पण खोटं. बोला हॅलो. बोला. हा बोला. 20 नोव्हेंबरला त्यांना पेमेंट फायनल करणार आहे. बर, 20 नोव्हेंबर का? आपलं जर कंपन्यांचं काढलं तिकडलं पेमेंट आहे ना, 20 दिवाळीच्या नंतर 2 दिवसात जमा होतं, 2 दिवसात. हा, ते झालं की पेमेंट त्यांना करून टाकणार आहे. नाही, मग इतके दिवस का नाही दिलं? ते चेक पण दिला चुकीच्या सहीचा. अहो, हा चुकीचा सहीचा चेक मानण्यापेक्षा आहे ना, चेक सही बरोबर आहे. मग सही बरोबर आहे, त्याचं नाही. मग बँक तर म्हणते सही चुकीची आहे. थोडी झाली असेल मिस्टेक, थोडी नाही का. थोडी ना. अजून किती शेतकऱ्यांचे पैसे द्यायचे तुम्हाला? आहे 4-2 जणांचे आहेत ना तुमच्याकडे, आहे की माणूस त्यांना माहिती आहे की त्यांच्या समोरचाच विषय आहे की. बर, मग आता हा, इथं बर. गुन्हा दाखल करायला सगळे शेतकरी आलेले आहेत. नाही, गुन्हा दाखल करण्यापेक्षा आहे ना, सगळ्या गोष्टी आपण पेमेंट देणार आहे, इथून मागे दिलेलं आहे, असं नाही की विषय की. फक्त आता जर राहिले चुकून, आता 4-2 जणांना मी सांगितलेलं आहे बाबा, तुम्हाला दिवाळी झाली की तुम्हाला 20 तारखेला नोव्हेंबरला पेमेंट मिळून जाईल सगळं. पण ते का थांबायचं त्यांनी ना, असं त्यांचं हो, म्हणणं थोडं थांबायचं. म्हणजे सगळ्या अडी अडचणीला पावसात आम्ही उभं राहिलेलो आहे सगळ्यांना. असं नाही विषय की एकाच हाताने टाळी वाजते. आहे. एका त्यांटाळी वाजते. म्हणजे लक्षात घ्या ना तुम्ही, एकाची चुकी नाही ना, सगळ्यांची लक्षात घ्या की. ते किती शेतकऱ्यांचे तुमचे पैसे बाकी सांगा ना मला संख्या. हॅलो. हा, 54चं पेमेंट बाकी आहे. हा, अच्छा. तर ते आले सगळे पोलीस स्टेशनला इथं. येऊ द्या ना, काय अडचण नाही. आपण त्यांना माहिती की आपण काय त्यांचा आपला आजचा संबंध नाही, कंपल्सरी माल काढतोय त्यांचा आपण. पण राहिले चुकून थोडंसं पेमेंट तेवढं, तर दिवाळीला झाली की 20 नोव्हेंबरला त्यांना पेमेंट देऊन टाकणार सगळं. दिवाळीला देणार आहेत का पैसे? 1.5 वर्ष. 20 नोव्हेंबरला. बर बर बर. आता कुठे आहे? आता तुमचं काम चालू आहे का काही खरेदी विक्री? काय नाही, बंद आहे. बंद आहे. आणि हो, अशोक भगत कोण आहे तुमचे? हा, अशोक भगत ते खानापूरचे. अशोक भगत पोर आहेत ना तिथं, म्हणजे दप्तरे दादा भाऊ दप्तरे दोघं आहे ना तिथं हँडल करतात. म्हणजे कसं आपण माल घेतला ना, ते दोघं माग माल काढून देतात. तुमचीच माणसं आहे म्हणजे? हा, आपलीच काय आपली म्हणजे तुमचीच आहेत आमच्याकडे आल्या. म्हणजे कसं. हॅलो. माझी गायची तुमची माणसं आहे म्हणतोय ना. अहो, शेतकऱ्यांसाठी जडतात ती, पण काय आम्ही काय ती काय चोर आहेत का धावा विषय काय धाव जी आहे ती समोर आहे. आता मी काय म्हटलो नाही, कोण आहे एवढंच विचारलं. चोर आहे कुठं नाही, विचारलं? ऐका ना, हा, बोला ना. आता विषय काय आहे का, आता तुम्ही आता सगळं ठप्पच आहे. आणि त्या शेतकऱ्याचा असा आरोप आहे 1,91,000 ऐवजी तुम्ही 1,25,000 चेक देताय. हॅलो. हा, 25 देताय म्हणजे ना पेमेंट आहे ना शेट. ऐका ना, 1 रुपयाचा मालाच झाला नाही, त्यांना सेटलमेंट करून त्यांना 1,25,000 चेक दिलेला आहे. तो पेमेंट तुम्हाला त्या 20 तारखेला पेमेंट त्यांना देऊन टाकणार आहे. 1,25,000 का? हो. आणि 1,91,000 नाही देणार का? हो, 1,91,000 मालाचा 1 रुपया नाही झालेला त्या शेट. तुमच्या 10 जण साक्षीला आहेत तिथं, ज्यांनी माल काढून दिले ना त्यांना माहिती आहे. मग काय करायचं? तुमच्या मालाचं नाही पैसे झाले ते नाही शेतकरी. झाले म्हणजे आता ऐका की, निसर्ग आहे शेट. आता निसर्ग आता वरानात आहे, अशी पिकं वाहून गेलेली आहेत लोकांची. परिस्थिती तशीच होती एवढ्या पावसात. अहो, पण तुम्ही माल काय घेतला ना मग? हो, घेतला म्हणजे आता आपल्याला माहितीये का उद्या पाऊस होणार आहे शेट. मग आता तसं काय नाही. मग अहो, काय? 1 मिनिट. गणेश गावाने साहेब,
सकाळी 9 वाजता व्यवहार झालाय आपल्या धान्याचा, आधी 4 दिवस नाही आला. सकाळी 9 वाजता व्यवहार झाला आणि तुमची माणसं 12 वाजता आलेत आणि 3 वाजेपर्यंत तुम्ही धना उपटून आलाय. पावसाचा एक थेंब पण पडला नाही. काही कारण खोटी सांगू नका. आदल्या दिवशी पाऊस झाल्यामुळे अहो, आदल्या दिवशीचा विषय सोडून द्या. आपण व्यवहार त्या दिवशी सकाळी 9 वाजता केलाय. तुम्ही 100 रुपये विसार देऊन धना घेऊन गेले. खोटं बोलू नका. आणि 12 वाजता तुमची माणसं आली, 40 माणसं आली. 40 माणसांनी तुमचा 2 तासात धना काढून नेलाय पूर्ण. आता कुठे 40 तुम्ही माणसांनी गव्हाणे? तुमचा धना पूर्ण काढून नेलाय. हॅलो. ते बरोबर आहे का ते बोलताय ते? अहो बरोबर म्हणजे ऐका की रात्री पाऊस झाला मालवाला काढला मी लेबर नाही तुम्हाला सांगून एकामेकीला पडणार नाही अहो साहेब, तुम्ही सकाळी 9 वाजता येऊन व्यवहार करून गेले. तुम्ही पाहिलाय माल वल्लाय का सुक्का. काही कारण सांगू नका. आता काही पण कारण सांगू नका. माझे 1,91,000 रुपये मला द्या. माझी एवढीच विनंती, बाकी काय नाही. तुम्हाला 1,25,000 रुपये शेत मिळून जाते. काय कारण कमी घ्यायचे? अहो साहेब, रातचं आम्ही 12-1 वाजता वाघाची भीती न पाहत आम्ही त्याला पाणी भरले. काय विषय असं नाही का आम्ही काही हे केलं नाही. आम्ही त्याला पाणी भरले रातचं जाऊन. आम्ही आमच्या जीवाशी खेळलो तिथं. का असं नाही तुमच्यासारखं आलो आणि तुम्हाला भेटलं आणि तुम्ही पळून गेले, असा विषय नाही इथं. तुम्ही माझी मंडळी आजारी होती त्यावेळेस तेव्हा तुमच्याकडे पैसे मागितले, तेव्हा सुद्धा तुम्ही आम्हाला पैसे नाही दिले. त्यावेळेस आमची वेळ काय होती माहिती का? मी सोनं गाण ठेवून लागलं तर चला अजून ते सोनं पण नाही सोडवलं मी. तेव्हा तुमचं उत्तर काय आहे? दप्तरीला काय म्हणले? त्याच्या बायकोला कोणी जाऊन धडकायला सांगितलं होतं? तुम्ही पाहिलं होतं का कोण कोणाला येऊन धडकले? माझ्या मुलाला लागलं होतं, माझ्या मिसेसला लागलं होतं, तरी तुम्ही ही उत्तरं दिली त्यावेळेस. अहो तसे नाही, तुम्ही खोटं बोलू नका. दप्तर रेकॉर्ड आहे सगळं, ते माझ्याकडे पण रेकॉर्ड आहे. हा गव्हाणे वय किती हो तुमचं? हॅलो. वय किती वय? 45 राहिलं कुठे तुम्ही? पुरळी कांचन. पत्ता सांगा ना. फक्त तुम्हाला लाईव्ह लोकेशन शेट तसं नसतं विषय जे आहे ना. अहो ते पैसे देऊन टाका ना त्या शेतकऱ्यांचे साहेब. ऐका की ऐका की सगळ्या गोष्टी पैशाचा प्रॉब्लेम एखाद्याला आता तिकडे तिकडे जमिनी विका नाही तर काय करा? त्या शेतकरी रडतोय माझ्या समोर. अहो रडायचा नाही विषय, मी आहे ना सगळं तुम्हाला. हाय काय 1.5 वर्ष केलं काय तुम्ही? ते पैसे देणार आहे का नाही सांगा? येणार आहे 100%. नाही तर मला पण जावं लागेल तिथं पोलीस स्टेशनला. तिथं मग आंदोलन करावं लागेल. जवळ अटक होत नाही जवळ उठणार नाही. मग तुम्हाला 20 तारखेला त्यांना पेमेंट 20 आणि 20 नाही, आत्ताच्या आता पैसे भेटतील का? अहो आता कसं मिळतील साहेब? नाही भेटत आम्ही जातो. मी पण आंदोलन करतो पोलीस स्टेशन मध्ये बसतो सगळेजण. आम्ही जवळ अटक नाही ना करती तवर आम्ही इथं बसून राहणार. हो पण मी काय म्हणतोय सगळ्या गोष्टी आहेत, पण मी तुम्हाला त्यांना 20 तारखेला देणार आहे पेमेंट. 20 तारीख आणि 30 तारीख नाही. अहो, आता साहेब, तुम्ही अशा देता का? लय तारखा झाल्यात तुमच्या आतापर्यंत साहेब. 1.5 वर्षात 50-60 तारखा झाल्यात. आमचा तुमच्या भरोसा नाही. आमचे पैसे तुम्ही आता आम्हाला द्या. ए थांबा जरा 1 मिनिट थांबा. लाईन थांबा. हे अजून शेतकरी कुठे? अजून शेतकरी कोणची फसवणूक केली? इकडे या जरा. तुमची किती केली नाव सांगा तुमचं त्यांना. नारायण सहदेव शिंदे. 1 लाख. नारायण शिंदे माहितीये का? उदापूर. मला सांगितलं ना चौघांचं. हा मग किती रुपये द्यायचे नारायण शिंदेला? 1 लाख रुपये. 1 लाख. अजून कुठे कोण आहे? अजित विठ्ठल. ते कुठे इथे शेतकरी? काय नाव तुमचं? अजित विठ्ठल तांबे. अजित विठ्ठल तांबे माहितीये का? हॅलो. अजित विठ्ठल तांबे माहितीये का? अजित विठ्ठल तांबे ना त्यांच्याकडे फोन द्या की 2 मिनिट. त्यांना चेक दिलेला आहे बघा की दुसऱ्या त्यांना कधी चेक दिला बाबा? आहे ना त्यांच्याकडे द्या की. हा ते बोलले ते जरा. बोला ना तुम्ही काही. मी बोला ना. हा बोला ना. हॅलो. हा अजय दादा. हा हा तुम्हाला दिलेला आहे चेक. दिलेला आहे पण तो वटन ना त्यावेळेस 100%. आता पहिला भावून झालेला आहे. किती भाव झाले ते पण तुम्हाला मी काय सांगतोय तुम्हाला 23 तारखेला दिलेला आहे चेक मला मिळणार काय? कारण काय आहे बरं का शेठ, लय त्रास झालेला आहे आणि आता सगळ्यांना ऐका की, सगळ्यांचा हात पाय दिलेत पार. सगळ्यांचंच मग आता काय तुम्हाला आता सगळ्यांचं आहे आता. हो ऐका ना अजय दादा. हा 20 तारखेला ना या ठिकाणचं पेमेंट सगळ्यांचं आहे ना, दोघा ठिकाणचं चौघांचं पेमेंट मिळून जायचे 100%. नका काळजी करू. करतो म्हणलं करतो. अहो ते चेक काय खारत घालायचे का? जुन्नर तालुका ऐका. किती द्यायचे ऐका. अजितला? अजितला किती द्यायचे? पैसे किती द्यायचे? अजितला किती द्यायचे पैसे? अजय दादा हा चेकवर अमाऊंट किती आहे? 1,23,000. बरोबर. मग कधी देणार? हॅलो. देणार का वा? 20 तारखेला चेक आहे शेट त्यांना. आता 20 नाही तर 10 7. दुसरं आहे. दुसरं आहे. आहे ना त्यांच्याकडे बघा ना चेक आहे. बर आता काय तुम्हाला दिलं का चेक? हो चेक दिलेला आहे. अजून कोणची तक्रार रिटर्न केली? झाला चेक. तो परत हा? रिटर्न झाला चेक. बरं हे बघा हे दुसरे आहेत. मंडळीच्या नावाचा चेक दिला तो रिटर्न झाला ना आता यांचा पण तुम्ही बाउन्स झाला चेक.
नारायण शिंदे बाहून झाला चेक तुमचा. हा तुम्हाला भरायला नव्हता सांगितलं साहेब. काय भरा कोणी भरायला नव्हतं सांगितलं काय? तारीख टाकून 3 महिन्याची दिली तुम्ही आणि भरायला नव्हतं सांगितलं काय? द्या तुमचं 20 मग तारखेला. तुमची जबाबदारी आली ना, ते एकदा दिल्यानंतर पैसे टाकून ठेवणं हे ते करणं. हा रीत सर आम्ही आता अर्ज केलेला आहे, याच्यावर काय कारवाई करायची आता हे करतील. आमच्या हातात दिलेले आहे यांच्यामध्ये आता संघटनेच्या. हा पोलीस स्टेशनला लेटर दिलेलं आहे बघा 19/6 त्याप्रमाणे ते बोलले आता पुढील कारवाई करतो, नाही जर तुम्ही पेमेंट केलं तर. हॅलो. काय हा बोला. पेमेंट तुम्हाला 20 नोव्हेंबरला सगळ्यांचं होऊन जाईल. नका काळजी करू. आता मग इतके आता दिवस किती थांबले, होते आता लय वाऱ्या झाल्या तुमच्या काय त्या. वाऱ्या मारल्या. अजून कोण आहे ते जाऊ दे, ते होणार. अजून कोणी फसवणूक झालेली द्यायचं असलं द्या, नाही तर आमची कायदेशीर कारवाई आता तुमच्यावरती चालूच अजून केलेली आम्ही. फसवणूक झालेली कोणी? हा. ती येते का नाही मग? जाऊ द्या आता, हे शेतकऱ्यांची अशी मानसिकता आहे. नाही. काय बोलायचंय का त्याचे? हे बाबा देणार आहे का पैसे? 20 तारखेला शेट ऐका तुमच्या पाशी शब्द देतो. 20 तारखेला आहे, ते का 1 रुपया यांचा 20 राहणार मे नाही. 20 हॅलो 20 नोव्हेंबर 25 का? 20/11 त्याला 20 तारखेला सकाळी तुमच्या पाशी येऊन 20/11 यांना पेमेंट त्यांना बोलून घेऊन तुम्हाला पेमेंट 20/11 अशीच तू तारखा देतो पुढच्या आणि 20 पैसे 10 का 20/11? 20/11 हा. तुमची गाडी घेऊन तुमच्या समोर पेमेंट देतो त्यांना तिच्या. बर बाबा, आता काय शेतकरी जे ठरवतील ती. एवढ्या दिवस का थांबायचं आम्ही? एवढ्या 1.5 वर्ष थांबून पण तुम्ही अजून सांगताय 20/11 पर्यंत. तुम्ही ऐकून घ्या साहेब, तुम्ही चेक आम्हाला 25/8 तुम्हीच लिहून दिला ना तो. तुमच्या लक्षात आलं का? ऐका ना. अहो काय ऐकायचं, आम्ही ऐकतच आलोय आजपर्यंत. अहो, सगळ्या गोष्टी बरोबर हो आहे. ऐका, हा. गावाने ऐका. तर मी तुम्हाला यादी दाखवतो वाचून. या शेतकरी संघटनेने माझ्या हातात यादी दिली. हे बघा, रंजन चंद्रकांत शेरकर डिंगोरे गावचे आहेत. 1 वर्ष झाले पैसे दिले नाही. 1 लाख रुपये बरं का. हा. अभिनव आमले नावाचे आहे, डिंगोरे. हॅलो हा अभिनव आमलेचं पेमेंट गेलेलं आहे, त्याच्यात यांनी मनाने नावं टाकलेली आहे. त्याच्यात बरं ऐका ना मग, ज्याचं नाही गेलं ते सांगा. ज्याचं हनुमान वाणीत आता इथं समोर येतं माझ्या. हा. हरिभाऊ काय अरुण हरिभाऊ बघत खानापूर 51,000. हा ते बघितलं त्या आपले अशोक बघत आहे ना, त्यांचे 30,000 रुपये त्यांना म्हणजे पोहोचवतील काय विषय नाही. बर नारायण सहदेव शिंदे उदापूर 1 लाख रुपये. 1 लाख रुपये. ऐका ना, तुम्हाला मी नावं सांगतो. पेमेंट तुमच्या पाशी आहे ना. ऐका, अजित तांबे पेमेंट अहो ऐका तर खरं जरा 2 मिनिटं. शांताराम मानकरवाडीचे किती 84,000. बरोबर. हा सचिन लोटे डिंगोरे 25,000. सचिन लोट यांचं नाही पेमेंट. नाही का? बर मंगेश डोके पाटील म्हणून कुमशेचे ते 1 लाख रुपये दिले ते पण. दिले का? धन्यवाद. रवींद्र निवृत्ती चव्हाण वडदचे 85,000. हा त्यांचं राहिलंय, त्यांना मी सांगितले मागाशी फोन झालाय, देऊन टाकेल 20 तारखेला देणार. भानुदास रमेश डोबळे ओतूर 25,000. हॅलो भा- डोबळे सरांचं पेमेंट सगळं त्यांचं ही फक्त जे आहे त्या 4-4-5 जण त्यांचं पेमेंट. आपण ऐका ना, तुम्ही सांगा ना मग. ते उगाच गैरसमज नको तुमची विवाद ना मी. हा हेमंत दादा चिलप काठेडेचे ते किती 1 लाख रुपये. हॅलो 3,90,000 का काही दे 3,10,000. 3,10,000 आहे. 3,10,000. त्यांचा ऐका की. हॅलो हा त्यांचा ऐकू दे. ह्याच्यात तुम्हाला मी काय सांगतो, त्यांचा विषय कुणाचाच नाही. तुम्ही फक्त आहे ना अहो ऐका तर खरं, यांच्या हातात यादी आहे त्या. आताच मला हेमंत चिलप आहे ना, त्यांचा 3,10,000 का काहीतरी अमाऊंट आहे का? तुम्हाला ऐका की, त्यांचं पेमेंट आहे, पण त्यांचं आम्ही दरवर्षी ₹1 कोटी माल काढतो. तेवढं पेमेंट आमचं बर पेमेंट बर चालू मग. ठीक आहे हा. ठीक. सतीश ताजने लेनेंद्री फाटा 25,000. नाही त्यांचं ₹1 नाही. प्रवीण तांबे ओतूरचे 2,25,000. त्यांचं पण नाही. त्याच्या ह्या लिस्ट मध्ये तुम्ही त्यांची नावच ना घेऊ. नाही म्हणा ना मग. महेंद्र काळे काटेडे 65,000. हा नाही त्यांचं. राजेंद्र चिलप काटेडे 1,20,000. त्यांचं पण नाही त्यांचं. आणि अशोक भगतच खानापूरच्या 91,000 लिहिले. त्याचं काय संमत आहे? त्यात लिहिले बाबा नाव नाव अशोक लिहिलंय भगत. स्वतः. आता अशीच नावं कोणी कोणाची काय टाकून बरं, दिलं, नाही तुमची समज. पहिली list आहे ना, ऐका ना, हम्म. तुमची फक्त ही लिस्ट कोणी कोणाची नावं टाकून दे काही बरं ठीक आहे ना. आता जे हवं किंवा नाही सांगा. अजित विठ्ठल तांबेचे 1,23,000 आहे. हा, त्यांचं अजित दादाचं पेमेंट द्यायचं मला, आपले मानकरांचं द्यायचे. अजून तुमचे शिंदे ऐका, शिंदे आणि शेरकर. बोला. हा मग आता तुम्ही काय पेमेंट म्हटलं एवढं लांबू नका आता बरं का असं ते. नाही तर काय पुढं काय ते मजा नाही मग तुमचं. मी काय सांगतो ऐका. हा आमचे तुम्हाला वाटलं असं ना आता पेमेंट देणार म्हणून आम्ही कारवाई थांबवणार, तर ते नाही, आमची चालू ठेवणार आहे आम्ही आमच्या पद्धतीने. मग जेवढं लवकर देणार तेवढं तुमच्यासाठी सोयीस्कर आहे. मी आलं काय का लक्षात? सांगतोय,
हा ऐका ना 2 मिनिटं. आता तुम्ही साहेबांपासून फोन केला भावांना, सांगितलंय मी त्यांना शब्द दिला बा 20-11 तुमच्या समोर येऊन तुमच्या समोर पेमेंट ते देऊन टाकणार आणि विषय क्लोज करणार जागेवर. तुमच्या परीने तुमचे हो हो मी पण जाता पाहता नाही पुढं आणि तुम्ही पण पुढे जात नाही कोण. पण माझं मी तुम्हाला आपलं सगळं मागचं पुढचं पेमेंट करतो. पण आता विषय काय झाला, चुकून मध्ये फार पावसाने येणार नको करून हो, तारीख पे तारीख चालली तुमची, त्याला काय काय फायदा? एकदा बोला तुम्ही. हा. शेवटची ठीक आहे. तारीख हा. आहे. शेवटची तारीख आहे 20-11 तुम्ही सगळ्यांनी द्या तुमच्या पद्धतीने लवकरात लवकर द्या आम्हाला, बघू मग काय करायचं पुढे ते. ते शेतकरी संघटनेवाले काय म्हणतात बघा. हो नमस्ते, शेतकरी संघटना अध्यक्ष बोलतोय सचिन थोरवे. हा बोला. या शेतकऱ्यांची तुम्ही उन्हाळ्यामध्ये दाना नेला होता. त्या शेतकऱ्यांनी आमच्याकडे त्या ठिकाणी निवेदन दिलं. आम्हाला काय म्हटले, आमचे आता ते वाणीचं पाहिलं, तुम्ही त्याला काही पण उलट पालट बोलता राव. त्यांच्या मिसेसचा ऍक्सिडेंट झाला. ऐका तर आम्ही काय म्हणतोय बोलतोय ते ऐका जरा तुम्ही. आता नंतर तुम्ही बोला, नाही तर तुम्ही बोला, मी ऐकतो. काय करणार बोला, आमचं ऐकणार का तुमचं ऐकू? नाही बोला की बोला. ते वाणींना तुम्ही म्हटले तुझ्या बायकोला धडकायला सांगितलं. अहो तो माणूस अक्षरशः रडतोय इथं आत्ता. कोण हा नाही म्हणणार कोण, फक्त माणूस म्हणणार बाबा कोणी कोणाला काय सांगून होत नाही, या गोष्टी चुकून होतात. हे बघा, चुकून विकून आम्हाला काही माहिती नाही काय. तुम्ही ठरवून बोलता सगळं. तुम्ही ठरवून या शेतकऱ्यांचे माल नेलेत, तुम्ही त्यांना पैसे दिले नाही. ही तुमची चूक आहे का नाहीये तुमची? 2 मिनिटं ऐका ना. शेतकरी हे माझेच आहेत आणि दरवर्षी मी ह्यांचा सगळ्यांचा माल करतो. सगळ्यांचा total 2 ठीक आहे, जाऊन द्या. हे बघा, आम्हाला सांगा तुम्ही यांचे पैसे देणार कधी, एवढं सांगा आम्हाला. 11 यांचं पेमेंट सगळं तुम्हाला ऐका. तुमचं नाव काय घेतलं मी थोरवे, ऐका हा थोरवे. बोला. 11 मी सकाळी ऑफिसला तिथं सरांच्या येईन आणि यांचं सगळ्यांचं पेमेंट भेटून टाकेल. काय करायचे शेतकरी? नाही 20-11 पर्यंत नाही. मग आंदोलनाला बसायचं का? हा आपण पोलीस स्टेशन काय हा. करणार ते सांगा त्यांना. हा नाही, आंदोलनाला बसायचं, पोलीस स्टेशनला जायचं. सांगा ना हा. तारीख. तारीख सांगा त्यांना. हा आम्ही 2 दिवस थांबणार. 2 दिवसात जर आमचे पैसे नाही भेटले, आम्ही सगळे शेतकरी आंदोलनाला बसणार पोलीस स्टेशनच्या समोर. कारण आतापर्यंत सर तुम्ही नुसत्या तारखाच देत आले. ते आम्ही किती तारखा झाल्या तुमच्या? तुमचं ऐका की अहो तुमचंच ऐकलंय आतापर्यंत आम्ही, अजून म्हणून आजपर्यंत आम्ही शांत बसलो होतो. तुमचंच ऐकून इथपर्यंत आलोय. आज 1.5 वर्ष गेलंय. आज तुम्ही आम्हाला तरी अजून म्हणता अजून ऐका. आता काय ऐकायचं? आम्ही फाशी घ्यायची बारी आली तरी म्हणता ऐका. आता काय करायचं? झालेल्या गोष्टी का औषधाची बाटली घेऊन तुमच्या घरी येऊन घेऊ? आता तेवढंच बाकी राहिले. आता काय राहिलं नाही. गावाने तुमचे हा? पैसे तेवढेच बाकी राहिले. तुम्ही अजून 1.5 वर्ष झाले तरी म्हणताय थांबा. आम्ही काय केलंच नाही का? आम्हाला काय आहे का नाही? आज ते मंगळसूत्र दिवाळी आली बायकोचं, ते सुद्धा सोडवलं नाही अजून, आणि तुम्ही अजूनही म्हणताय थांबा. हा आम्ही सण बिन काही साजरे करायचे का नाही? आमचेच पैसे घेऊन जर तुम्ही आम्हाला मालाचे देऊन देत नस, काय उपयोग आहे त्याचा? हा मग आम्ही माल देऊन चोरी केली का? तुम्हाला आम्ही तुमच्या विश्वास ठेवला, ती चूक झाली का? 100 रुपये देऊन तुम्ही 1,01,000 किलोचा माल घेऊन गेले आणि चुत्या बनिता परत, आणि फोनवर दमदाटा देता. काय करता? हा ते 2 दिवसाची वायदा दिलाय, जमल का? हो 2 दिवसात कसे ऍडजस्ट होईल साहेब? आता तुमच्या पैसे सगळ्या गोष्टी आहे बरोबर. अहो 1.5 वर्ष नाही तुम्हाला ऍडजस्ट झालं, आणि आता तुम्ही अजून आम्हाला विश्वास नाही तुमच्यावर, तुम्ही 2 महिन्यांनी देणार म्हणून. कारण आतापर्यंत 1.5 वर्ष झाले पैसे. हा सगळ्या गोष्टी आहेत. अहो सगळ्या गोष्टी आहे, पैसे द्या आम्हाला, बाद झाला. आता आमची फाशी घ्यायची वेळ आली, बाकी काय राहिलं ना. ह्या वर्षीचं अख्खं सीजन आमचं फेल गेलं शेतकऱ्यांचं. निसर्गाची कृपा, पार पावसाने सगळे झाले. आमची कॅपॅसिटी राहिली नाही आता सहन करण्याची. आता मग एकाच सगळ्यांनी दोपाट्या घाला. ऐका ना, सगळ्यांनी मिळून आहे ना एकाला जीव मारा तुम्ही. जीव मारायचा काय विषय? आमचे पैसे मागवतो आम्ही. तुमच्याकडून उसने मागत नाही का? आम्हाला पैसे उसने द्या म्हणून का? आम्ही तुम्हाला म्हणतो आम्हाला पैसे उसने द्या. आमचे कष्टाचे पैसे मागवतोय आम्ही, आणि तुम्हाला काय धोपाट्या घातल्या आम्ही? काय त्यात बोलत अरे थोडे पैसे देऊन टाका ना गावाने. द्या ना 1 अहो, साहेब, लाख. 2 कोटीचा बंगला बांधतात ते, आणि पैसे द्यायला नाही का यांच्याकडे? 2 कोटीच्या बंगल्याचं काम चाललंय. विचारा, हे शेतकरी जाऊन आलेत घरी यांना. गेले का तुम्ही त्यांच्या घरी? हा. गेलोय. आणि चुत्या एवढं वगैरे घरी? याला पैसे घर बुडवायचे 2 शेतकऱ्यांचे. कोटीचं आहे. बांगल्याचं काम चालू आहे. 2 कोटी इकडे आपणच ते 4 रुपये भेटणार त्याच्यात आहे ना. आम्ही 30-30 हजार रुपये धनेला घातले तर घर रुपये केवढं नाही. आहे, घर केवढं? 2 कोटीचा चाललाय बांगला. का हो एवढं बंगले बांधताय? जाऊन हे द्या. पैसे शेतकरी मरायला लागले. शेतकऱ्याच्या बंगल्यात गुंतवले अजून उद्या आमचा चाललाय जीवन, त्याचा चाललाय तिकडे मजा. किती यालपाटी मारले? खरं बोला, फोन चालू आहे, बोला, सांगा. 3 राऊंड झाले का नाही? अजय दादा हा. तुमच्याकडे पैसे आहे साहेब, आवडीची उत्तर करतोय. ऐका ना, अजय दादा हा. आता तुम्ही एवढं बोलताय ना, तुम्हाला सांगतो टक्के द्यावं, 8 ठेवायचं म्हणायचं की. ऐका की 2 मिनिटं. हा. सगळं तुमचं एकट्याचं खरं नाही करायचं. ऐका की, तुम्हाला मी अडचणीत बाबा ज्या टायमाला कोण नव्हतं रुपये गड्डे नेऊन मिळतो त्या
टायमाला मी ऐन टायमाला अहो येऊन काय ऐक नाही मला की तुम्हाला सांगा का पाऊस झालाय का हे झालंय तुम्ही कायला उलटम पालट बोलता तुम्ही माल न्यालाय त्याच्यानंतर 3 दिवसांनी पाऊस झालाय अजित दादा सगळं कोरड्यात गेले आणि तुम्ही उगाच हे करायला इथं नको ते बोलायला इथं पैशाचं तुम्ही करा बाकीचं मरून द्या तिकडे माल तुम्ही न्यायला अजून आहे आमचे ना पैसे दे. 2 कोटीचा चाललाय ना अजून 2 कोटी घाला तिकडे पण आमचे द्या बरं तुम्हाला त्या तारखेला अर्धे पैसे घ्यायचे तर पहिले अर्धे नोव्हेंबर काय काय हॅलो. मोठ्याने बोला ना जरा. हॅलो हा मी पुन्हा सांगा बोलू मला सांगा पहिलं तुम्ही बोला साहेबांसंगच बोला बरं काय करायचं आता मग? त्यांच्याकडे द्या ना फोन कोणाकडे साहेबांच्या फोन हा बोलतोय मी, बोला काय बोला, करायचं मग आता? हॅलो हा आता सगळ्यांनी बाबा इतके दिवस दम काढला 2 मिनिटं ऐका हा, हा, ह्याला बोला. अजित दादाला माहिती घरी येऊन गेल्यात ह्याला माहिती बाबा पेमेंट जाणार नाही कुठं बाबा बोला ना तुम्ही. 2 कोटीचा बंगला बांधला म्हणतात खरं आहे का ते? 2 कोटीचं काम चाललंय तुम्ही पैसे हॅलो हा आता लगेच 2 महिन्यात ऐका ना 2 महिन्यात 2 कोटीचा बंगला बांधतो पण आपण आयुष्यभर 45 वर्ष काही नसती हीच किती का बरं त्यांचे पैसे देऊन टाकावले काय ते 10 कोटीचा बांधा आम्हाला आनंदी. काहीतरी बोलत नाही माझ्या मी हा, तुम्हाला ठीक आहे. सांगितलं ना आता इतके पैसे दिवस कधी देणार ते सांगा मुद्द्यावर, जाऊ दे ते. मुद्द्यावरती बोला तुम्ही पैसे सांगा फक्त. हा तुम्हाला शब्द येतच देतो 20 नोव्हेंबरला तुमच्या घरी बंगल्या येऊन घरी येऊन पेमेंट यांना बोलून घेऊ समोर आणि पेमेंट देऊन तर ते 20 नोव्हेंबरला म्हणते ते. 20 नोव्हेंबर कोणाला मान्य आहे? आपल्याला नाही मान्य. 2 दिवसात पैसे 2 दिवसात 50 साहेब शिंदे साहेब ऐका ते पैसे द्या उद्या 2 दिवसांनी. 2 दिवसात अहो पैसे असेच द्या. चाले आतापर्यंत 2 महिने देतो. ऐका हो गव्हाणे, 4 महिने देतो. गव्हाणे करीत- हे ऐका हो जरा, ऐका जरा. गव्हाणे ऐका ना, त्यांना थोडेफार पैसे द्या, 1 टप्पा बाकीचे द्या त्या तुमच्या काही 20 तारखेला 1 टप्पा द्या उद्या परवा, थोडे द्या. हा 25% तरी द्या प्रत्येकाला. हा. दिवाळी चालू आहे. दिवाळी आहे, दिवाळी गोड अरे दिवाळी करायची. चालू आहे, दिवाळी 25% गोड द्या करा त्यांचे त्यांचे. पैसे, असं माझं म्हणणे. बरं मी काय म्हणतो ऐका ना हा त्याला आहे ना 15 तारखेला सगळ्यांना 20,000 रुपये तुमच्याकडे पाठवून देईन अख्ख्याला माझ्याकडे नका पाठवून देऊ, ते त्यांच्या ताब्यात द्या. मी कोणी इथं काय एजंट आहे काय? 20 तारखेला काहीच नाही मग परत लावा वर्षी. हॅलो हा आणि बाकीचे 20 तारखेला फायनल करून टाकीन हा मग आता किती तारखेला देणार? 20,000. हॅलो त्याला 15 तारखेला दिवाळीच्या 2-3 दिवस आहे ना 15 ते 20 मध्ये त्यांना टोटल सगळ्यांना 20,000 पाठवतो काय आणि तेवढी अमाऊंट आहे ना तुमच्याकडे लिहून मी त्यांना सांगेल बाबा एवढी मी नाही तिथं कोणी, इथं मी बातमी करायला आलोय फक्त. जर नाही द्यायची म्हणली तर मी जाणार पोलीस स्टेशनला, मी बी बसणार तिथं आंदोलनाला. आता लय काळजी करू काय त्याला विषय आहे, ते करतो मी. आणि आता काय करायचं, 15 तारखेला त्यांना 20,000 द्या आणि मग ते बाकीचे 20 नोव्हेंबरला द्या, ठीक हो, आहे? चालेल. हो, आणि ते तुम्ही कॉन्टॅक्ट करायचं त्यांना, प्रत्येकाला द्यायची, परत तक्रार येऊन नका देऊ. करतो हो. कोण आहे ते? कायचं फोटो दाखवतो मग जर तुम्ही? हा, मग हात्याचा मध्यस्थी आहे. हा? आम्हाला होता. हे कोण आहे? हे दाखवून काय करायचं? हा मध्यस्थी करतो ना सगळं. हा मध्यस्थी करतो ना. हा म्हणतो का मी पैसे तुमची जबाबदारी घेतो, जाऊ नका. आम्ही पहिले त्याच्या घरी निघालो गणेश गावानेच्या, तर त्यावेळेस आहे ना हा अशोक भगत आहे का, हा म्हणला का जाऊ नका त्याच्या घरी, मी देतो पैसे, जुन्नर तालुक्यातले आपण काय एकूणाराला हे करणार आहे. मग आता हे कुठे आहेत? हे फोन नाही उचलती. नंतर आम्ही जायच्या वेळेस फोन केला तर हे ब्लॉकला नंबर टाकी द्या. हे आता असतील इथं कुठेतरी खानापूरलाच इथं नाही तर नारंगाव, असंच त्यांचं चालू आहे. हे घेतात का दाना बिना घेतात लोक? हे त्यांना घेऊन देतात. आता चालू आहे का यांचं? आता नाही सांगता यायचं, असं ना चालू बहुतेक. हे माणसाकडे जर बघा, यांना कोणी विकू नका काही. जर विकलं तर ते त्याच्या याच्याने मध्यस्थी विचारा. करतो हा. हा हे बघा काय या लोकांची एवढी फसवणूक झालेली ब्लॉकला आहे. नंबर टाकतो आम्ही. हे बघा आणि हा त्यांनाच देतो दाना. शेतकऱ्यांनी जरा आपला माल बाजार समिती आणून विका. सगळ्यात महत्वाचं आहे बाजार समितीमध्ये विका तर तुमच्या मालाला हे आज मी बघतोय शेतकरी तिकडे काही तिकडे लांबून बघत आहेत, काही जवळ बी येत नाही शेतकरी बी असे आहेत ना. भले बाजार समितीमध्ये 2 रुपये तुम्हाला कमी भेटतील, कमी भेटणार नाही, पण जरी कमी भेटले तर तुमच्या हक्काचा पैसा आहे. त्या ठिकाणी तुमची पट्टी झाली, त्या ठिकाणी दररोजच्या दररोज पेमेंट वाटलं जातं, नाही तर तुमची 6 दिवसांनी 8 दिवसांनी पट्टी भेटते. शेतकऱ्यांना या अशा चोरट्या भोरट्या व्यापाऱ्यांवरती अजिबात विश्वास ठेवू नका. आता पाहता हे जुन्नर तालुक्यातले कमीत कमी 8 ते 10 15-20 शेतकऱ्यांचे धान्याचे व्यापारी गणेश गावाने बाहेरच्या तालुक्यातला येऊन त्याने या ठिकाणी फार मोठी फसवणूक केलेली आहे. परंतु शेतकऱ्यांना घाबरू नका, आम्ही तुमच्या बरोबर आहे. संदीप साहेबांनी त्या ठिकाणी तुमची व्यथा त्या ठिकाणी ऐकलेली आहे. पण बाकीचे शेतकरी तरी तुम्ही याच्यातून काहीतरी धडा घ्या. एखाद्या शेतकऱ्यांच्या चढाने आता यांचे लाख रुपयाचा माल घेतला, तो घेतला फक्त 100 रुपयाचा इसार देऊन. एक एक एकर म्हणजे 2-2 लाखाचे 3-3 लाखाचे माल 100 रुपयामध्ये दिले. तर आता आपण करायचं काय पुढे? आता नाही दिले त्यांनी पैसे, नाही काय दिले तर शेतकरी संघटना यांच्या बरोबर आहे. यांनी सांगितल्याप्रमाणे
जे ज्यावेळेस आंदोलनाला बसतील त्यावेळेस शेतकरी संघटनेचा त्यांना पूर्णपणे पाठिंबा असून जोपर्यंत त्यांचे पैसे मिळत नाही तोपर्यंत हा गणेश गव्हाणे त्याच्यापर्यंत आपण त्या ठिकाणी पोहोचणार आहोत. आता 15 तारखेपर्यंत वाट बघूया. 15 तारखेपर्यंत वाट पाहू. त्यांनी म्हटले तर 20,000 रुपये, पण गव्हाण्यांना माझी विनंती आहे का शेतकऱ्यांची दिवाळी आहे, त्यांच्या 1 रुपया सुद्धा नाही, यांची वाणीची तर ते काय मिसेस हे किती- झालेली आहे. काय ते त्यांना सोन्याचं कमीत काय कमी तुमच्या 50,000 रुपये ऐका द्यावा ना. त्यांनी. ते किती सोनं रुपयाचं सोनं होतं? ते 2 लाख रुपयाला मी बँकेत ठेवलं विलाजासाठी. आता म्हणजे- घालायला आहे काय दागिना? नाही आता ते आहे एकच आपलं थोडं साधं. साधं हा म्हणजे बेंटेक्स 2 मनीनं आपलं खोटं घालते तेच. खोटं घालून फिरायला लागली का? हा दिवाळीला तेच घालायचं. हा मग आता काय पर्याय नाही, आता पैसेच नाही तर सोडवणार कुठं. घेऊ पण शकत नाही. नाही आता सोनं महाग झालंय, घ्यायची ऐपत नाही आता आपल्याकडे. मग काय आता आहे तसं. मुलं हा. किती आहेत? मुलं 2 आहे. एक मुलगी 3रीला आहे आणि मुलगा मोठ्या गटात आहे शंकरराव शाळेत. आता काय केलं शेतात? आता शेतात फ्लावर होती, पाऊस झाला, पावसामुळे फ्लावरचे काही पैसे झाले, जेवढे पैसे घातले तेवढे झाले. कांदे आहे बराकीत 800 पिशवी, ती बाजार नाही त्याला पण तशीच आहे. मिरची लावली होती, टोमॅटो लावली होती, या वर्षी पावसाने सगळं नाश केला. नाश झालं, पैसे नाही. हे बघा या शेतकऱ्यांच्या व्यथा आहे. ते गणेश गावाने जरा कान देऊन ऐका. जर पैसे जर नाही दिले 15 तारखेला यांचे पहिल्या टप्प्यातले, तर मग काही अवघड विषय होईल. आणि जनतेला बी आव्हान आम्ही करू आणि मग पोलीस स्टेशनमध्ये जाऊ. आणि तर पोलिसांच्या नावाखाली कोण तो अशोक बघत पैसे उकळीत होता. अवचर साहेब जरा बघा हे कोण आहे, शिंदे साहेब या तुमच्याकडून पण लोकांकडून घेतले, सांगा ना. घेतले का? त्यांनी मला ऍडव्हान्स दिला होता त्याच्या याच्यावरून दिला नाही होता. नाही नाही, पोलिसांना पैसे द्यायचे, मग पोलीस नाही, त्याच्या नाही, ते वसूल नाही, करणार मला आहे. यांनी पाठवले पैसे, मला ऍडव्हान्स यांनी पाठवला. अशोक तुमच्याकडून भगत. 5,000 रुपये घेतले नाही का? अशोक भगत नाही, माझ्याकडून नाही घेतले. अहो अशोक भगतनी 5,000 घेतले नाही का आपल्याला चेक आणून द्यासाठी? नाही नाही, माझ्याकडून नाही घेतले नसेल घेतले. बाकीचे शेतकऱ्यांकडून घेतले, दोघा तिघांकडून घेतले. हा काय तुमच्याकडून घेतले कोणाकडून? आमचे कमी केले, हा? आमचे कमी केले, कमी करायला जुळून घ्यायला. ठीक आहे. तर साहेब बघा, जर तो अशोक बघत आता हे म्हणतात, हे काही म्हणतात, याची चौकशी करा. समजा तुमचं नाव सांगून जर कोणी पैसे घेत असेल त्या अशोक बघत व कारवाई करा, नाही तर विनाकारण पोलीस ठाण्याची बदनामी नको. आणि आपण देखील या विषयामध्ये लक्ष घाला. आम्ही जसं कॉन्टॅक्ट केला, तुम्ही पण कॉन्टॅक्ट करा पोलिसांनो. पोलीस विभागाला विनंती आहे आणि ते या शेतकऱ्याला न्याय द्या. जुन्नर टाइम जुन्नर.